एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक एकदम मस्त पैकी आहे, छान, कारण की जुड्या भाऊ बहिणींची गोष्ट आहे। जुड्या भाऊ बहिणी म्हणजे आमचा पृथ्वीचा जुळा भाऊ शुक्र। आणि काय लिहिलंय? शुक्र कायमचा उष्ण ग्रह कहा। अरे सिंपल आहे भाऊ, भाऊ म्हणला का तो तापट राहते आणि बहीण म्हणली का शांत राहते। तर पृथ्वी बिचारी शांत आहे आणि शुक्राला आमच्या तापट आहे। पण हा काऊन आहे महत्वाचा आहे, त्याची कारण काय आहेत हे बघणं आवश्यक आहे, कारण की हा अखेर जुळा भाऊ आहे। मग जुळा भाऊ आहे तर बहिणीवर असर पडू शकते का? बहीण बी भविष्यात तापट होऊ शकते का? कुठल्या कारणाने तापट झाला ते समजणं गरजेचं आहे। ते कारण जर शोधले आपण तर बहिणीची स्थिती भविष्यातील माहित होऊ शकते, म्हणून आपल्याला पाहायचं आहे। पण नेहमीप्रमाणे दोन प्रश्न असलेच पाहिजे, कारण प्रश्न नाही तर उत्तर नाही, उत्तर नाही तर परीक्षा नाही, आणि परीक्षा नाही तर नोकरी नाही, नोकरी नाही तर पुढचं तुम्हाला माहित आहे। मग चलायचं दोन प्रश्न, चला बघूया। पहिला प्रश्न तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही, माझं सगळं निपटलं, नोकरी चोकरी जे काय असेल ते असो। शुक्र ग्रहाबाबत खालील पैकी अचूक विधाने कोणती? विच ऑफ द फॉलोइंग इज और आर करेक्ट स्टेटमेंट्स विथ रिगार्ड टू द व्हेनस प्लॅनेट। व्हेनस बाबत आपल्याला दोन विधानं दिलेली आहेत, त्यापैकी कोणतं विधान अचूक आहे? दोन्ही आहेत की एक आहे की आहेच नाही ते पाहायचं आहे। पृष्ठभागापासून उंचीनुसार वातावरणातील तापमान कमी होते। एटमॉस्फेरिक टेम्परेचर डिक्रीजिंग विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड फ्रॉम द सरफेस। आणि दुसरं, पृष्ठभागापासून उंचीनुसार मेघांची घनता कमी होत जाते। क्लाउड डेन्सिटी तर डिक्रीजिंग पाहिजे, कसा लिहिला का? डिक्रीजिंग विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड फ्रॉम द सरफेस। ओके, पहिला प्रश्न डोक्यात फिट। चला दुसरा प्रश्न पाहूया। दुसरा प्रश्न, पडणारा हा का हो बावा, पडणारा हरितगृह परिणामामध्ये कोणत्या प्रक्रियेचा समावेश असतो? मला आपण पाहिला आहे ग्रीन हाऊस इफेक्ट, हरितगृह। आता हा का हो रनवे, रनवे ग्रीन हाऊस, पडणारा काय तर पडतेल आमचं काहीच माहित नाही, असो, पण हे काहीतरी वेगळं दिसते। या व्हेनसची घेणं देणं आहे, तर याचे तीन दिलेले आहेत प्रक्रिया। पहिला आहे आर्द्र हरितगृह परिणाम प्रक्रिया, वेट ग्रीन हाऊस इफेक्ट प्रोसेस। ब अर्ध शुष्क हरितगृह परिणाम प्रक्रिया, कसाय ड्राय ग्रीन हाऊस इफेक्ट प्रोसेस। आणि क शुष्क हरितगृह परिणाम प्रक्रिया, ड्राय ग्रीन हाऊस इफेक्ट प्रोसेस असं दिलाय। त्यापैकी कोणते प्रोसेस असतात? कुठे? पडणारा। तर पडणारा काय आहे हा पण आपण बघून घेऊया, है ना। हा वेगळ्या प्रकारचा काहीतरी ग्रीन हाऊस इफेक्ट दिसते, नॉर्मली आपण पाहिलेला आहे, ठीक आहे। तर चला पुढे चलायचं। आता आपण बघूया आमचा शुक्र भाऊ कसा आहे। तर शुक्र भावाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर काय म्हटलेलं आला? निरंतर उष्ण, परपेच्युअली हॉट असा शब्द आहे। परपेच्युअली म्हणजे कायमचा। तर कायमचा काय, तर आधी आपण यातलं वातावरण कसं आहे ते समजून घेऊया, है ना। वातावरण खूप महत्वाचं आहे। पहिल्यांदा आपण बघूया उंचीनुसार वातावरण, पृष्ठभाग हा आणि ही उंची। सर्वात वर पासून खाली येऊया, 125 किलोमीटर पासून तर पृष्ठभागावर, 125 किलोमीटरवर तापमान किती आहे वातावरणामधलं? अरे बापरे, -173 मायनस मध्ये आहे, मायनस। मग खाली उतरलो आपण, मग खाली उतरलो 100 किलोमीटर 100 डिग्री सेंटीग्रेड मायनस, मायनस। मग 60 किलोमीटर उतरलो, 60 किलोमीटर दिसते -10 डिग्री। आणि इथून मी काहीतरी असा किचड 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 काढलो ना खाली, काय लिहिलो पृष्ठभागावर?
464 डिग्री सेंटीग्रेड. हा किचड जो काढलो ना तो म्हणजे इथून असा भरभर 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 वाढत जाते तापमान की पृष्ठभागावर -10 60 किलोमीटर, 60 किलोमीटरवरून पृष्ठभागावर सरळ सरळ 464, म्हणजे किती जबरदस्त गतीने तापमान वाढत असेल. आलं की नाही लक्षात? याचा अर्थ काय आहे? जसं जसं आपण वर जातो उंचीनुसार तापमान वातावरणामध्ये काय होते? कमी कमी होत जाते आणि 125 किलोमीटरवर तो -173 डिग्री सेंटीग्रेड इतकं कमी होऊन जातं. क्लिअर? ओके. आता इकडे वळूया. वातावरणाचा दुसरा भाग म्हणजे वातावरणामधील जे कंपोनंट आहेत ते कशा प्रकारची त्याची संरचना आहे. तर आपण जर बघितलं तर इथे कप्पे वेगवेगळे दिलेले आहेत. इथे ब्लॉक दिलाय 32 किलोमीटर ते 48 किलोमीटरचा एक ब्लॉक दिलाय. त्यानंतर 48 किलोमीटर टू 68 किलोमीटरचा एक ब्लॉक आणि त्यानंतर 68 किलोमीटर टू 90 किलोमीटरचा असा ब्लॉक दिलाय. आपण जर बघितलं तर 32 किलोमीटर ते 48 किलोमीटर इथे असे हलके फुलके डॉट आहेत. हलके फुलके डॉट आहेत म्हणजे हे काय आहे? हे आहे हेज. काय आहे? हे आहे हेज. विरळ वातावरण आहे, विरळ धुकं आहे. आणि वरही जर बघितलं 68 किलोमीटरच्या वर 90 किलोमीटर पर्यंत इथे असे हलके फुलके डॉट आहेत, ते सुद्धा आहे हेज. विरळ हलकं फुलकं विरळ धुकं आणि त्याच्या मधात सँडविच काय आहे? एकदम तुम्हाला असे ब्राईट येल्लोइश ढग दिसत असतील. ब्राईट येल्लोइश ढग, बरोबर आहे. हे ब्राईट येल्लोइश ढग 48 किलोमीटर ते 68 किलोमीटरच्या दरम्यान आपल्याला ह्या पट्ट्यामध्ये दिसतात. हे आहेत सल्फ्युरिक ऍसिडचे घनदाट मेघ. काय आहेत? सल्फ्युरिक ऍसिडचे घनदाट मेघ. मग काय दिसते याच्यामध्ये? याच्यामध्ये दिसतं का आपल्याला की मेघांची घनता जशी जशी उंची वाढत जाते तसं तसं कमी होतं किंवा जशी जशी उंची घटत जाते तसं तसं वाढत जातं असं आहे का? नाही. ते एका फिक्स एका निश्चित पट्ट्यामध्ये घनदाट मेघ आहे. त्याच्या वर आणि खाली काय आहे? आपल्याला विरळ काय आहे? धुकं दिसून येते. क्लिअर? मग आता खाली दिसतंय पृष्ठभागाच्या जवळ डॉट डॉट निळे निळे जास्त जास्त आहे एकदम. ते काय आहेत? ते आहेत कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड एकदम जास्त कॉन्सन्ट्रेटेड याच्यात आहेत आणि इतकं दाट इथलं वातावरण आहे की विचारू नका. कार्बन डायऑक्साईड भरून आहे आणि ते अराउंड त्या कंपोजिशन किती आहे? 96% जे आहे तेवढं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळे बघा खूप महत्वाचं आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला इथलं उष्णमय वातावरणच दिसून येतं. बरोबर आहे? राईट. आता हे कसं? म्हणजे सूर्याची किरण इकडे आली, सूर्याची किरण जबरदस्त येणार कारण की आमचा शुक्र भाव सूर्याच्या जवळ आहे. किती किलोमीटर दूर आहे माहित आहे? माहित नसेल तर पुन्हा बघा. मी वेगवेगळ्या ग्रहावर वेगवेगळे तापमान का त्याच्यावर एक व्हिडिओ आजच्या पूर्वी बनवलाय, तो पाहून घ्या. त्याच्यामध्ये सांगितलं किती किलोमीटर आणि का त्याची कारण. बरोबर आहे. तर इथे आपल्याला काय दिसतं? तो सूर्याच्या जवळ आहे. सांगू? इथे सांगूनच देतो. इथे म्हणजे असा 108 दशलक्ष हा ना इतका जवळ आहे. म्हणजेच काय? तर पृथ्वीपेक्षा किती? अराउंड 50. आपण 50च्या जागी आपण असं वाढू अराउंड 42 दशलक्ष मिलियन 42 दशलक्ष किलोमीटर जवळ आहे. म्हणजे पृथ्वी 150 दशलक्ष किलोमीटर इतकी दूर आहे. आता हे 42 दशलक्ष म्हणजे भरपूर झालं. आता इथं शेकोटी पेचवा, शेकोटीच्या जवळ जा आणि दूर जा, तापमान उष्णता बदलते, चटका कमी लागते. तसाच आहे आता इथे. त्यामुळे जबरदस्त सूर्याची किरण हे इथे आतमध्ये घुसली की इथे आहे हे पिवळे पिवळे ढग इतके घनदाट आहे, इतके घनदाट आहे की सूर्याची किरण आतमध्ये शिरणं फारच कठीण आहे. थोडे फारच शिरतात आणि इतके चमकदार आहे, इतके चमकदार आहे की शुक्र तारा म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. आणि त्या चमकदारमुळे काय होतं की ऑलमोस्ट किरण हे आहेत रिफ्लेक्ट होऊन जातात, निघून जातात आणि त्याच्यामुळे याचा अल्बेडो जो आहे तो खूप जास्त आहे. किती आहे तो मागच्या व्हिडिओमध्ये पहा, आता इथं सांगणार नाही, तो पाहून घ्या कारण ते शिकणं जरुरी आहे ना.
ते नाही शिकायला मग हे अर्धवट नॉलेज धोकादायक आहे. मग हे भरपूर निघून जाते, थोडेफार किरण आतमध्ये येते. मग तुम्ही म्हणा हा थंड राहिले पाहिजे, तर तसं नाही. आतमध्ये एकदा शिरले का कार्बन डायऑक्साईड त्याला गचकन धरते असा, आणि असा धरते ना त्याला बापू सोडे नाही, है ना. त्याला सोडायला तयार नाही. तो आतमध्ये जेवढे आले किरण आतमध्ये जेवढे आले सब माल डब्बे में, आणि तो डब्बा मग असा तापते, आणि तो तापल्यामुळे आपला विनस तापते. क्लिअर. तर याच्या बाबतीमध्ये एक्झॅक्ट ही जी प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, ग्रीन हाऊस इफेक्ट, हरितगृह प्रक्रिया. तर हरितगृह प्रक्रिया जी आहे ती एक्झॅक्ट कशी ती ब्रीफली आपण समजून घेऊया, मग पुन्हा विनसवर येऊया. ठीक आहे. तर बघा ग्रीन हाऊस है ना, हरितगृह ही संकल्पना कुठे आहे, थंड प्रदेशामध्ये बर्फ जिथे पडतो तिथे अत्यंत थंड वातावरण असतं, आणि हिवाळ्याच्या वेळा जेव्हा बर्फ पडतो तेव्हा मात्र तिथे शेती होऊ शकत नाही, वनस्पती जगू शकत नाही. त्यामुळे भाजीपाला वगैरे लावणं कठीण होतं. आणि मग अशा वेळामध्ये आपल्याला दिसतंय की काचेचा डोम तयार केला जातो आणि काचेचं घर तयार केलं जातं. काचेचं घराच्या आतमध्ये ही झाडं लावल्या जातात, फळभाज्या लावल्या जातात. काचेच्या याच्यात काय खास स्पेशालिटी आहे, तर काचेच्या याच्यामध्ये जर डोम पकडला तर सूर्यकिरण जी आहेत ती आतमध्ये शिरतात. बघा याच्यात शिरत आहेत. आतमध्ये शिरणारी किरण कुठल्या, शॉर्ट वेव्ह रेडिएशन. कुठल्या आहे, शॉर्ट वेव्ह रेडिएशन आहे. बघा सन शॉर्ट वेव्ह रेडिएशन ह्या आहेत लघु लहरी विकिरण. बरोबर आहे. शॉर्ट वेव्ह रेडिएशन आतमध्ये शिरले कुठल्याही पृष्ठभागावर सूर्याची किरण पडल्यानंतर पृष्ठभाग तापतो, आणि तापल्यानंतर त्या तापमानामुळे ज्या विकिरण तयार होतात, जे रेडिएशन्स तयार होतात, त्या रेडिएशनला आपण म्हणतो लॉंगर वेव्हलेंथ, लॉंग वेव्ह रेडिएशन, म्हणजे बृहद लहरी आणि विकिरण. आणि हे बृहद विकिरण जी आहे लहरी, हे काय करतं, पृष्ठभागावरचं तापमान अवकाशात पाठवून देतं. त्यामुळे काय सिंपल आहे की ह्या सूर्याच्या लहरी आल्या आणि सूर्याच्या लहरी इथे तप्त करतात, आणि तापमान वाढलं की इथल्या त्या लॉंग वेव्स निघून जातात. हा भाग काय होतो, थंड होतो. या प्रक्रियेला म्हणतात निगेटिव्ह फीडबॅक. या प्रक्रियेला काय म्हणतात, निगेटिव्ह फीडबॅक. निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे इथे प्लस होतं आणि इथे मायनस होतं, आणि बॅलन्स होतं, थंड होऊन जातं. बरोबर आहे. पण ह्या हरितगृहामध्ये एकदा आतमध्ये किरण शिरली की जे लॉंग वेव्स आहेत ते बाहेर येऊ शकत नाही, ते आतमधल्या आतमध्येच राहतात. कारण की काच जो आहे त्याला बाहेर येऊ देत नाही. तो फक्त कसा आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन सारखा आहे. तो शॉर्ट वेव्ह येऊ देतो, लॉंग वेव्ह येऊ देतात, बाहेर जाऊ देत नाही. आणि बाहेर न गेल्यामुळे आतमधलं वातावरण कसं असतं, उबदार असतं, टेम्परेचर वाढतं, फ्रीजिंग पॉइंटच्या वर घेऊन येतं, आणि म्हणून इथे आपल्याला शेती होताना दिसते. आलं नाही लक्षात. ठीक आहे. म्हणजे ग्रीन हाऊसचा इफेक्ट काय होतो, ग्रीन हाऊसचा इफेक्ट असा होतो की आतमधलं वातावरण तापतं. आतमधलं वातावरण कशामुळे तापतं, की जे लॉंगर वेव्हज आहेत, जे थंड करू शकतात, त्या बाहेर पडू शकत नाही, त्या आतमध्ये रिटर्न येतात, रिफ्रॅक्ट होतात, पलटून जातात, आणि पलटून गेल्यामुळे त्या पुन्हा पृष्ठभागावरचं वातावरण काय करतात, तापवतात, उबदार ठेवतात. क्लिअर. ठीक आहे. आलं लक्षात. आता याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर आपण वातावरणामध्ये बघितलं तर वातावरणामध्ये ह्या काचेसारखा उपयोग काही वायू करून घेतात. या काचेसारखा उपयोग काय आहे, काही वायू करून घेतात. जे वायू करून घेतात ना, त्या वायूंना, जे वायू करून घेतात त्या वायूंना आपण काय म्हणतो, हरितगृह वायू. त्या वायूंना काय म्हणतो, हरितगृह वायू, ग्रीन हाऊस गॅसेस. कारण ते बिलकुल या काचेसारखं काम करतात. म्हणजे जर असा त्याचा अणू असेल तर इथले जे किरण आहेत, जे लॉंगर वेव्हज आहेत, हे याला टकरावले की हा काही वर जाऊ देत नाही, हा त्याला काय करते, वापस पाठवते, रिटर्न करते. मग पुन्हा निघाले की हा पुन्हा अडवते, पुन्हा वापस पाठवते. हा बाहेर जाऊ देत नाही. म्हणजे हा काय करतो, ट्रॅप करतो, हा जाळ्यामध्ये फसवून घेतो, बाहेर पडूच देत नाही. आता हे ग्रीन हाऊस गॅस जे आहेत हे पृथ्वीवरचं वातावरण सुद्धा उबदार ठेवायला मदत करतात. अदरवाईज पृथ्वी काय झाली असती,
थंड जबरदस्त झाली असती. आता हे ग्रीन हाऊस गॅसेस कोणते आहेत तर आपल्याला इन जनरल दिसतंय कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, है ना, त्यानंतर क्लोरोफ्लोरो कार्बन आहे, बरोबर आहे, ओझोन आहे. तसंच आपल्याला दिसतंय वॉटर वेपर. तसंच आपल्याला काय दिसतंय वॉटर वेपर जो आहे म्हणजे बाष्प जे आहे, बाष्प जे आहे, बाष्प सुद्धा आपल्याला इथे दिसून येतं. आता या वायूमध्ये वॉटर वेपर आणि बाकीच्या याच्यामध्ये एकच फरक आहे की वॉटर वेपर जो आहे तो कंडेन्सेबल आहे, कंडेन्स होतो, घन रूपात बदलतो. थंड झाला की बर्फ बनतं, पाणी बनतं, आणि उष्ण झाला की वाफ बनतं. बाकी मात्र नॉन कंडेन्सेबल आहेत आणि त्याच्याचमुळे वॉटर वेपर आणि बाकीच्यांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असल्यामुळे वेगवेगळा परिणाम हा ग्रीन हाऊस इफेक्टवर दिसून येतो. तो कसा आणि वेनस त्यामुळे काय झालं ते आता समजून घ्या. एवढा कॉन्सेप्ट क्लिअर झाला? ओके, चला आपण बघूया आता पळणारा हरितगृह परिणाम. कारण आपण हरितगृह पाहिला, पण इथे शब्द आहे पळणारा, रनवे. तर काय आहे ते बघून घेऊया. हा आपला पृथ्वी नाही, हा आपला, आपला म्हणला आपली नाही, हा आपला शुक्र होता. कोण होता? शुक्र होता. तू म्हणाल असा काय तरी निळा निळा, इथं पृथ्वी. हा म्हणून त्या ट्विन, आता ट्विनची कारण वेगळी आहेत, ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, ते पाहून घ्या, लिंक करून देतो. शुक्रावर म्हणे, शुक्रावर म्हणे, म्हणे म्हणजे काय का कथा नव्हे, नाही तर तुम्ही म्हणा बा कथा आहे आता कोणत्या पुराणात. हा हे जे काही संशोधन केलं त्याच्या आधारावर माहित झालं की शुक्रावर समुद्र होते आणि शुक्राचे समुद्र आटले आणि शुक्र असा झाला. तर ते का आटले आणि असा का झाला ते म्हणजेच कारण पळणारा हरितगृह प्रक्रिया किंवा परिणाम. पहिला परिणामामधील पहिला टप्पा 2 टप्प्यात होता. पहिला टप्पा आर्द्र हरितगृह परिणाम, वेट ग्रीन हाऊस इफेक्ट, आणि दुसरा जो आहे तो आहे शुष्क हरितगृह प्रक्रिया किंवा परिणाम. हा आपल्याला दिसून येते. 2 प्रक्रिया झालेली आहे आणि 2 प्रक्रियामुळे आपल्याला काय दिसतंय वेनस असा झालेला दिसून येतो. आपण बघूया थोडक्यामध्ये. बघा कसं आहे ना, बघा अशा प्रकारे वातावरण दिसतंय बरं शुक्रवारचं. तो सूर्य बघा असा धुसर दिसतो आपल्याकडे, क्लिअर दिसतो, दिसतच नाही. कारण या मेघांमधली जी ज्याला आपण म्हणतो जाडी जी आहे, ज्याच्यामुळे आपल्याला दूरचं दिसू शकत नाही, ज्याला ऑप्टिकल डेप्थ डेन्सिटी म्हणतात, ती खूप जास्त आहे. ठीक आहे. आता बघा इथे हा आहे आपला सूर्य आणि हा आधीचा व्हेनस. त्यानंतर काढला मी मोठा सूर्य आणि तो व्हेनस. जेव्हा ग्रह आणि सूर्य जन्माला आला होता एक अराउंड 4.5 अब्ज वर्षापूर्वी, अराउंड 4.5 अब्ज वर्षापूर्वी, हे थेरीज आहे, अराउंड 4.5 अब्ज वर्षापूर्वी, अब्ज वर्षापूर्वी. ठीक आहे. म्हणजेच काय बिलियन इयर्स पूर्वी सूर्य प्रायमोडियल कंडिशन मध्ये होता. छोटासा पिटुकला होता, बाळ होता, उकुला बाळ होता. उकुला बाळ असल्यामुळे जास्त तापत नव्हता. जास्त तापत नसल्यामुळे शुक्रावर पाणी होतं, समुद्र होता. मग अराउंड 3 अब्ज वर्षापूर्वी, म्हणजे सूर्य जन्माच्या नंतर अराउंड 1.5 अब्ज वर्षानंतर सूर्याचा आकार वाढला, त्याची तीव्रता वाढली आणि त्यानं व्हेनसले शेकणं सुरू केलं. एवढंच शेकणं सुरू केलं की तिथले समुद्र उकळायला लागले, आणि खडखडत पाण्यातून वाफा निघायला लागल्या, आणि त्या वाफा ज्या निघाल्या ते वर गेल्या आणि वर जाऊन ढग झाले आणि पाऊस पडला. तर सर म्हणे याच्यात काय स्टोरी आहे? बरोबर आहे. तर ही सायकल कशी आहे, निरंतर होत गेली. इथलं समुद्राचं पाणी खडखडलं, उकळलं, वर गेलं, ढग झाले, खाली आलं. तर पुन्हा सायकल सुरू झाली, पुन्हा तापायला लागलं, पुन्हा. आता हे काय करत होते, खास गोष्ट लक्षात घ्या. असं सूर्याची किरण आतमध्ये आली, जी काय थोडीफार आतमध्ये आली, कारण की हे तर रिफ्लेक्ट करून घेत होते पिवळे ढग. जे काही आतमध्ये आली
ती हे वाफेचे जे ढग आहेत ते त्याला ट्रॅप करत गेले. ट्रॅप केल्यामुळे अजून जास्त तापमान वाढलं. अजून जास्त तापमान वाढल्यामुळे अजून जास्त वाफ झाली. अजून जास्त वाफ झाल्यामुळे अजून जास्त ढग झाले. अजून जास्त ढग झाल्यामुळे अजून जास्त ऊर्जा पुन्हा ट्रॅप झाली. अजून जास्त झाल्यामुळे अजून, मग सायकल, अजून, मग असं ही सायकल निरंतर चालत, इतकी निरंतर चालत राहिली की इथे आला प्रेशर. इथं प्रेशर आलं तर इथली जी वाफ आहे, जी तपांबरामध्ये होती, ट्रोपोस्फिअर मध्ये जे ढग बनायचे, त्यातली वाफ धक्का मारून गेली वर. आणि एवढं तापमान वाढलं, एवढं तापमान वाढलं की जे हलके मूलद्रव्य आहेत, लाईट एलिमेंट, हलके मूलद्रव्य मात्र आता वर जायला लागले, अवकाशात जायला लागले. अवकाशात इथे आले ते इथे बसलाय अल्ट्राव्हायलेट भाऊ, सूर्याचे किरण, अल्ट्राव्हायलेटने ते मॉलिक्यूल धरले, तोडताड. आता तोडताड करून एवढे हलके झाले की ते अवकाशात निघून गेले. ते अवकाशात जाताना काय झालं, असा खिचाव तयार झाला. काय झालं, खिचाव तयार झाला, असा ओढायला लागला. तर त्यानं धरलांना ते बाष्प जे आहेत, त्या बाष्पातील धरलांना ऑक्सिजन बी ओढून घेतला. त्या मायाला इथला जो आहे ना ऑक्सिजन, हा बी डिशक्या, तो बी ओढून गेला. तो आता हायड्रोजन असे फिरत राहिले, ते बी ओढल्यासारखे. मग इथं फक्त ड्यूटेरियम राहिला, हेवी वाला तेवढाच राहिला, आणि तो थोडासा कुठंतरी इथं पनपत राहिला. बाकीचं हळूहळू हळूहळू सर्व पाणी संपूर्ण गेलं, कारण ऑक्सिजनच नाही. तर हायड्रोजन एकटा का कर, तो तर हलका फुलका आहे, तो बी उडून गेला, ऑक्सिजन बी उडून गेला, फक्त ड्यूटेरियम राहिला. ड्यूटेरियमचं माहीत झालं म्हणूनच शोध लागला की बाबा इथं पाणी होतं. तो कुठं, ड्यूटेरियम एवढा वाढला तर त्या प्रपोर्शनेट मध्ये असला पाहिजे हायड्रोजन आणि ड्यूटेरियमचा, तर तो जास्त वाढला. मग लक्षात आला की बाबा हायड्रोजन गायब झाला, आणि मग पाण्याचे काही अवशेष पण दिसायला लागले, ते गायब झाले. आता असे भर 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 संपूर्ण पाणी इथलं संपून गेलं. हे पाणी कसं संपलं की हलके मूलद्रव्य वर जायला लागले, ते ओढायला लागले, म्हणून पाण्याचे बाष्प पण वर जायला लागलं, ते पण ओढून गेलं, आणि सर्व अवकाशात चाललं गेलं. ही जी प्रक्रिया आहे ओढून घेण्याची आणि बाष्प पूर्णपणे अवकाशात निघून जाण्याची, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण हायड्रोडायनामिक. काय म्हणतो, हायड्रोडायनामिक एस्केप. काय म्हणतो त्याला, हायड्रोडायनामिक एस्केप. म्हणजे काय, द्रव गतीज, बरोबर आहे का, द्रव गतीज सुटका. आणि हे द्रव गती सुटका झाली आणि पाणी संपूर्ण गेलं. ही जी पहिली प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो, आर्द्र है ना, हरितगृह परिणाम हा झाला. आणि याने जे वाढवलं तापमान, इतकं वाढलं इतकं वाढलं इतकं वाढलं की पाणी संपून गेलं. तापमान हे पराकोटीला गेलं, तापमान हे पराकोटीला गेलं, पाणी सर्व संपलं, समुद्र संपला. समुद्र संपला तर समुद्राखालची जी प्लेट आहे, पट्टिका, कॉन्टिनेंटल जशा प्लेट असतात तशा ओशनिक प्लेट असतात, त्या पट्टिका ज्या आहेत त्या कामाच्या राहिल्या नाही, दोन्ही सारख्या सारख्या झाल्या. आणि इथे काय बघतो दुसऱ्या याच्यामध्ये, तर कॉन्टिनेंटल प्लेट ज्या आहेत, म्हणजे ज्याला आपण प्लेट टेक्टोनिक म्हणतो. प्लेट टेक्टोनिक आपल्याला माहित असेल. प्लेट टेक्टोनिक आपण बघूया एखाद्या व्हिडिओमध्ये. प्लेट टेक्टोनिक म्हणजे दोन प्लेट आहे, कॉन्टिनेंटल आहे, खंडाची आहे, आणि समुद्राची आहे. हे एकमेकाला टकरावते. समुद्राची प्लेट हे भारी राहते आणि हे हलकी राहते, हे जाते वर आणि हे जाते खाली. आणि म्हणून तर आपल्याला पॅसिफिकला रिंग ऑफ फायर आहे ना, सगळ्या समुद्राच्या आजूबाजूला, हे जाते खाली. आता हे जे आहे हे राहिलीच नाही, तर कुठं खाली वर जाईल, खाली वर जात नाही. खाली जाणं म्हणजे खडक खाली घेऊन जाणं. आता इथं खडक काही खाली जातच नाही, खडक खाली जात नाही, म्हणून कार्बन जे आहे, कार्बन डायऑक्साईड, ते कार्बन काही आतमध्ये जात नाही. कार्बन आतमध्ये जात नाही तर ते खडकाच्या वरच राहते. मग वर आहे तर ते काय होते, वातावरणामध्ये रिलीज होते कार्बन डायऑक्साईडच्या याच्यामध्ये. हे कार्बन डायऑक्साईड वर रिलीज व्हायला लागलं. आता ते रिलीज होत होतं कारण ते खाली जातच नाही, सिंकच होत नाही, आतमध्ये जाऊच शकत नाही, ते वरवरच राहते, म्हणून वातावरणात येतं. वातावरणात आल्यामुळे इथं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आणि हे अत्यंत जास्त घनदाट झालं. आता कार्बन डायऑक्साईड काय आहे, हा पण ग्रीन हाऊस गॅस आहे. आता हा ग्रीन हाऊस गॅस असल्यामुळे जसा वॉटर वेपर काम करत होता हा तेच काम करते. फक्त याच्यात काय होता की हा तापमान वाढवत 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 निरंतर वाढवत होता. हा जे तापमान आहे त्याला बांधून ठेवत आहे. हा जो वाढवत होता तापमान म्हणजे एक गोष्ट प्रोड्यूस केली दुसऱ्याने पुन्हा तेच केली, याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह फीडबॅक. याला काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह फीडबॅक.
आपण याच्या आधी पाहिला निगेटिव्ह फीडबॅक, लांब तरंग जे आहेत ते चालले जातात, इथे लांब तरंग जाऊच देत नाही आतमधल्या आतमध्ये. मग पॉझिटिव्ह फीडबॅक आला म्हणजे गरमीमुळे गरमी वाढायला लागली. पॉझिटिव्ह फीडबॅक आला, पॉझिटिव्ह फीडबॅकचा परिणाम कार्बन डायऑक्साईड वाढला, कार्बन डायऑक्साईडचा परिणाम ट्रॅपिंग झालं आणि हा निरंतर काय दिसतो, हा निरंतर उष्ण स्थितीमध्ये राहायला लागला आणि पूर्ण भकास झाला. हा डिसेक्टेड म्हणतात त्याला, म्हणजे कोरडा झाला, काहीच नाही राहिला. आता इथं पाणी येणं शक्य नाही सध्या तरी. क्लिअर. आता याच्यावरून जर बघायला गेलं तर हा सूर्य असा आहे, हा किती 3.5 बिलियन इयर्स अगोदर अशी परिस्थिती झाली. असं प्रेडिक्ट केल्या जातं की पुढच्या 2 अब्ज वर्षानंतर पृथ्वीचे असे हाल होणार. पृथ्वी हा आपल्या भावासारखा म्हणजे शुक्रासारखा होणार. म्हणजेच काय तर आपल्याला आता पृथ्वीला धक्का मारावा लागेल, दूर न्यावं लागेल, नाही तर आपल्याला लंपास व्हावं लागेल. आलं की नाही लक्षात. मग तेवढे दिवस आहे. आता तुम्ही म्हणा सर पिढ्याने पिढ्या, असं पिढ्याने पिढ्या, पण तुमचं कोणीतरी पुट्ट्याच्या कोणी तर असेल ना, आहे की नाही, तेव्हा तो बिचारा सेकून घेईल. अशी परिस्थिती राहणार आहे. कॉन्सेप्ट क्लिअर झाला. काय इश्यूज? पुन्हा प्रश्न पहा, प्रश्न सोडवून पहा. प्रश्न नाही जमले पुन्हा व्हिडिओ समजून घ्या, यातील फॅक्ट समजून घ्या, म्हणजेच परीक्षा होऊ शकते. सोबतच लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. नाही तर कसा व्हिडिओ बनवायचा ना का, इच्छा तर झाली पाहिजे, है ना. शेअर करा, अभ्यास करता. त्यामुळे ऑल द बेस्ट.